नमस्कार मंडळी. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंदमाधवम. भगवान गोपाल कृष्णांना वंदन करून आपण आज भागवताच्या पुढील कथाभागाकडे वळतो आहोत. आज मात्र कथा म्हणण्यासारखी नक्कीच ही कथाच आहे. लहानपणापासून आपण ध्रुव बाळाची गोष्ट ऐकतो आहोत. ध्रुवाला नुसतं ध्रुव म्हटलं तर आपलं समाधान होत नाही, त्याला ध्रुव बाळ असं संबोधलं म्हणजे मग आपलं मन शांत होतं, प्रसन्न होतं. तो आपल्या मनात जरी छोटासा बाळ म्हणून असला तरी तो या संपूर्ण विश्वाच्या पलीकडे जाऊन अजरामर झालेला आहे. आणि कसा हे ते आता या भागवताच्या कथाभागामध्ये आपण बघणार आहोत. याच बरोबर या भागवतातल्या ध्रुव बाळाच्या कथेमध्ये त्याची कथा तर येतेच आहे, पण त्यामध्ये खगोलशास्त्रातलं खूप मोठी माहिती म्हणणं शब्द जरा कमीच आहे, कमी प्रतीचा वाटतोय, पण खूप मोठं ज्ञान, प्रगत ज्ञान असं आपल्याला पाहायला मिळते. आणि यावरती खरोखर संशोधन मात्र व्हावं अशी माझी तर मनापासून इच्छा आहे. आणि भगवंतांनी त्या संशोधकांना प्रेरणा द्यावी आणि हे सगळं ज्ञान उजेडात आणावं, सगळ्या लोकांच्या पुढे यावं अशी माझी खरोखर मनोमन प्रार्थना आहे. तर असं हे भागवतामध्ये मैत्रेय ऋषी आणि महात्मा विदुर यांच्या संवादातून, यांच्या चर्चेतून हे असं एक एक ज्ञान एक एक कथेच्या माध्यमातून पुढे पुढे सरकत आहे, प्रवाहित होत आहे. महाराणी शतरूपा आणि तिचा पती स्वयंभुव मनु यांचे प्रियव्रत आणि उत्तानपाद ही 2 मुलं आणि देवहूती ही एक मुलगी. देवहूतीची कथा कपिल मुनींच्या संदर्भात आपण मागे पाहिली. तर त्या देवहूतीचा भाऊ म्हणजे हा एक उत्तानपाद आणि दुसरा भाऊ म्हणजे प्रियव्रत. हे दोन्ही पुत्र वासुदेवांच्या कलेपासून उत्पन्न झालेले असल्यामुळे जगाचे रक्षण करण्यास नेहमी तत्पर असत. वासुदेवांच्या कलेच्या अंशापासून याचा अर्थ आपल्याला साधा एवढा घेता येईल की त्यांच्यामध्ये भगवंतांचा अंश होता. अंश असल्यामुळे ते या जगाची अत्यंत आदराने, आत्मीयतेने काळजी घेत होते. उत्तानपादाच्या सुनीती आणि सुरुची या 2 राण्या होत्या, हेही आपल्याला माहिती आहे. आता यामध्ये सुद्धा या दोघींची नावं, उत्तानपादाचं नाव हे सुद्धा किती अर्थपूर्ण आहे पहा. उत्तानपाद असं उथळ स्वभाव असलेला, सतत काहीतरी विक्षिप्तासारखं करायला प्रवृत्त असलेला असा जरी असला, त्याचं स्वभावातला हा दोष जरी असला तरीही तो राज्यकारभार म्हणून मात्र अतिशय उत्तम प्रकारे सांभाळत होता. हे त्यातलं एक महत्त्वाचं सत्य किंवा एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला म्हणता येईल. तसाच हा त्याचा भाऊ प्रियव्रत, तो सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने, न्यायाने, नीतीने राज्यकारभार करीत होता. आता सुनीती आणि सुरुची. सुनीती म्हणजे न्याय्य, नीतीने, न्यायाने, प्रेमाने, आदराने वागणारी. आणि सुरुची म्हणजे काय? फक्त सुखोपभोगाच्या मागं लागलेली, फक्त मी आणि माझं म्हणजे फक्त ऐहिक सुखाच्या मागं लागलेली. अशा ह्या दोघींची नावं सुद्धा किती अर्थपूर्ण आहेत हे आपल्याला यातून बघायला मिळतं. तर अर्थातच सुरुची ही राजाची अत्यंत आवडती राणी, कारण लगेच तिच्या वागण्याने राजाला लगेचच सुख मिळत होतं, आनंद मिळत होता, समाधान मिळत होतं. त्यामुळे ती त्याची आवडती राणी असणारच. आणि सुनीती मात्र नव्हती, कारण ती न्यायाच्या मार्गाने, नीतीच्या मार्गाने जाणारी, त्यामुळे ती त्याची आवडती नव्हतीच, कारण ती प्रसंगी त्याला विरोधही करीत असणार. म्हणून ती, खरं बोललं तर राग येतो प्रत्येकाला, म्हणून ती नावडती राणी. एके दिवशी राजाने सुरुचीचा पुत्र उत्तम याला दरबार भरलेला असताना आपल्या मांडीवर घेतलं. तर आणि तो त्याचं कौतुक करू लागला. सुनीतीच्या मुलाला ध्रुवालाही वाटलं की आपणही महाराजांच्या मांडीवर जावं, ते आपले पिता आहेत,
ते जसं या उत्तमाचं कोडकौतुक करतायत तसं आपलंही करतील, म्हणून त्याला वाटलं आपण वडिलांच्या मांडीवर जाऊन बसावं. साधी बालसुलभ भावना, बाकी त्याच्यात काय विशेष आहे. तेव्हा तो केवळ 5 वर्षांचा होता. हा एक मुद्दा लक्षात घेण्याजोगा आहे. हा प्रसंग जेव्हा घडला, हा प्रसंगही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण तो तेव्हा केवळ 5 वर्षांचा होता. पण राजाने त्याला बसू दिले नाही, कारण नावडतीचा मुलगा, त्यामुळे बसू दिलं नाही. तेव्हा सुरुची गर्वाने त्याला म्हणाली की मुला, तुला जर राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही, कारण तू माझ्या पोटी जन्माला आलेला नाहीस. अहंकार कसा ओतप्रोत भरलेला आहे बघा, की राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार फक्त माझ्या मुलाचा आहे. तू जर माझ्या पोटी जन्माला आला असता तर तुलाही तो अधिकार मिळाला असता, पण तसं नाहीये. जर तुला राजसिंहासनाची खरंच इच्छा असेल तर तपश्चर्या करून श्री नारायणांची आराधना कर आणि त्यांच्या कृपेने माझ्या उदरी जन्म घे. हे ऐकून रागाने लालबुंद झालेला ध्रुव आपल्या आईकडे गेला. तो रडत होता, मात्र त्याने आपल्या आईला काहीही सांगितले नाही. हा एक अजून महत्त्वाचा मुद्दा, की ध्रुव 5 वर्षाचा असताना त्याच्यावर जो अन्याय झाला तो त्याने आपल्या आईला सांगितला नाही. आणि महालातील इतर लोकांकडून मात्र सुनीतीला ही सर्व हकीकत समजली. तीही खूप दुःखी झाली. स्वाभाविक आहे, ती त्याची आई आहे, दुःखी झाली. पण तिने विचार केला. ती ध्रुवाला म्हणाली, बाळा, तू दुसऱ्याचे वाईट चिंतू नकोस, कारण जो मनुष्य दुसऱ्यांना दुःख देतो तो स्वतःच त्याचे फळ भोगतो. हे फार मोठं त्रिकाला बाधित सत्य, आणि त्याहीपेक्षा हा निसर्गाचा नियम आहे. आपण चांगलं काम करा, आपल्याला त्याचं चांगलं फळ मिळेल. पण आपण जर दुसऱ्यांना दुःख दिलं तर त्या दुसऱ्याला दुःख मिळेल का नाही हा भाग वेगळा आहे, सोडून द्या, पण ते दुःख मात्र आपल्याला भोगावं लागतं. हा एक महत्त्वाचा आणि शाश्वत धर्मच म्हणूया आपण याला. इथे सुनीतीने ध्रुव बाळाला किती लहानपणी सांगितलंय बघा. आणि आई आपल्या मुलावर कसे संस्कार करत असे पूर्वीपासून आणि आजही करते आहे, तर त्यातलाही हा एक महत्त्वाचा भाग आहे. बाळा, तुझी सावत्र माता जे म्हणली तेच तू कर. आता पहा, कोणत्या वाक्याचा कसा अर्थ घ्यायचा हे थोडंसं प्रत्येकाच्या स्वभावावरती अवलंबून असतं. सुनीतीने त्याला बरोबर त्या सावत्राईनं जे वाक्य सांगितलं त्याच्या हितासाठी असणारा अर्थ घेतला आणि सांगितली, तुझ्या आईनं सांगितलंय, सावत्राईनं, तेच तू कर. फक्त द्वेषबुद्धी सोडून कर. यातला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की तू नारायणाची आराधना कर, नक्कीच कर, पण त्यामागे द्वेषबुद्धी असू नये, की का परमेश्वराला प्रसन्न करून घ्यायचं, तर त्यांनी माझ्यावर ज्यांनी अन्याय केलाय त्यांचा सूड घेण्यासाठी. हाच तर मानव आणि राक्षस मानवी वृत्ती आणि राक्षसी वृत्ती यातला फरक आहे. दोघंही तपश्चर्या करतात, दोघंही परिश्रम करतात, दोघंही परमेश्वराला प्रसन्न करून घेतात, पण मानव असतो तो मानवत्वाकडून देवत्वाकडे जातो आणि राक्षस मात्र अजून अधोगतीला जातो. हा एक महत्त्वाचा फरक इथे आपल्याला दिसून येतो. तर तू परमेश्वराजवळ परमेश्वराच्या चरणांची आराधना कर, तपश्चर्या कर, आणि तू स्वधर्म पालनाने, पहा इथे पुन्हा आई सांगते की स्वधर्म पालनाने, म्हणजे आयुष्यात तू कितीही मोठा हो, पण तुझं कर्तव्य मात्र कधीही विसरू नको. आणि कर्तव्य म्हणजेच खरा धर्म आहे, हे आई त्याला लहानपणापासून सांगते आहे. आणि स्वधर्म पालनाने पवित्र झालेल्या आपल्या चित्तामध्ये श्री पुरुषोत्तम भगवंतांना बसवून केवळ त्यांचेच भजन कर. स्वधर्म पालनाने काय होतं पहा, चित्तशुद्धी होते. हा एक अजून महत्त्वाचा लाभ किंवा महत्त्वाचा मुद्दा इथे पुन्हा आपल्याला बघायला मिळतो. यापुढे ध्रुवाची आई त्याला एक त्रिकाला बाधित आणि शाश्वत सत्य सांगते. बघा बाळा, इष्ट वस्तूच्या प्राप्तीचे एक सन्मान्य साधन, पहा बरं का,
एखाद्या म्हणजे आपल्याला इष्ट गोष्टीचे सन्मान्य साधन म्हणजे ईश्वर भक्ती. आत्ताच वरच्या वाक्यात आपण पाहिलंय की ईश्वर भक्ती तर करायची, ईश्वराची आराधना करायची, तपश्चर्या करायची, पण त्या मागचा हेतू सुद्धा फार महत्त्वाचा आहे. आणि भागवताचं हे वैशिष्ट्य आहे की परमेश्वर भक्ती कशी करावी आणि कशी करू नये. अर्थात खरं तर सगळ्याच ग्रंथांचं हे वैशिष्ट्यच आहे की रामायणाने सुद्धा काय सांगितलं, रामासारखे व्हा, रावणासारखे होऊ नका. तसंच इथे भागवत सुद्धा सांगतं परमेश्वराची भक्ती करा, तपश्चर्या करा, पण कशी करा आणि कशी करू नका हे दोन्ही सांगितलेले आहे. ईश्वर भक्ती अन्य काहीही नाही. म्हणजे आपल्याला हवी ती गोष्ट, पण अर्थातच ती चांगली सन्मान्य अशी गोष्ट असेल, ती मिळवायची असेल तर ईश्वर साधनासारखं दुसरं कोणतंही साधन नाही. आज बुद्धिनिष्ठ आणि प्रगत वैज्ञानिक जगात कोणी ईश्वर मानत असो किंवा नसो, पण आपले उद्दिष्ट ध्येय हेच ईश्वर आहे. परमात्मा, ईश्वर, देव माना किंवा मानू नका, पण आपलं जे उद्दिष्ट आहे तोच ईश्वर मानून त्याच्या प्राप्तीसाठी काया वाचा मनाने सगळे बुद्धीने एकाग्र होऊन भक्ती करणे, तीच ईश्वर भक्ती होय. किती साधी, सोपी आणि सुलभ व्याख्या सांगितली आहे बघा. ध्रुवाने आपल्या आईचे बोलणे ऐकले, बुद्धीने आपले मन स्थिर केले, पण स्थिर करता करता त्याने आपल्या आईला एक प्रश्न विचारला, आई, मी तर किती लहान आहे ग, मी एकटा कसा काय जंगलात जाऊ आणि तिथे परमेश्वरासाठी तपश्चर्या करू. आई म्हणते, बाळा तू एकटा कुठे आहेस, एकटा नाहीच आहेस, तुझ्याबरोबर सतत तुझा ईश्वर आहे. धन्य ती आई आणि धन्य ते बालक. 5 वर्षाच्या मुलाला आई जंगलात जायला सांगते त्या काळातल्या, आणि आई सांगते की तू एकटा नाही आहेस, तुझ्याबरोबर परमेश्वर आहे. केवढा दृढ विश्वास आहे परमेश्वरावरती की तो माझ्या बाळाला कधीच त्रास होऊ देणार नाही. हा दृढ विश्वास, हे जे एक एक या कथेतले पैलू आहेत ना, तेच इतके सुंदर आणि विलोभनीय आहेत ना की एकेका या पैलूवरती त्याचाच आनंद घेत राहावं, त्याच्याचकडे बघत राहावं असं वाटतं, इतकं ते सुंदर आहे. ध्रुवाने आपल्या आईचे बोलणे ऐकले आणि बाहेर पडून तो उत्तर दिशेला निघाला. उत्तर दिशेला का तर ती परमेश्वराची दिशा आहे, हिमालयाची दिशा आहे, म्हणून तिकडे सगळेजण जातात. चालता चालता तो एका जंगलात आला. देवर्षी नारद ध्रुवाचा उद्देश जाणून तिथं आले. देवर्षी नारदांचं खरंच जिथे कमी तिथे आम्ही या म्हणीसारखं जिथे त्यांची गरज असते तिथं ते बरोबर जातात. तेथे आले. ते आपला पापनाशक हात ध्रुवाच्या मस्तकावर फिरवीत त्याला म्हणू लागले, अरे बाळा, या खेळण्या बागडण्याच्या लहान वयात तुझा अपमान व्हावा असे नाही. लहान मुलांना कसला आलाय मान आणि अपमान, तू काय एवढं मनावर लावून घेतलं तुझ्या अपमानाचं. लहान मुलांना हे काही नसतं, फक्त त्यांनी आनंदाने खेळावं, बागडावं, बस. माणसाच्या मानापमानाचे किंवा असंतोषाचे कारण केवळ त्याचा मोह आहे. हे एक अजून एक त्रिकालाबाधित सत्य सांगितलं नारद ऋषींनी की माणसाला दुःख का होतं तर त्याच्या मागे मोह असतो. म्हणून तू जे उद्दिष्ट घेऊन बाहेर पडला आहेस ते मिळवणे अतिशय कठीण आहे. म्हणून तू हा व्यर्थ हट्ट सोडून दे आणि घरी परत जा. मनुष्याने आपल्यापेक्षा अधिक गुणवान असणाऱ्याला पाहून प्रसन्न व्हावे. जो गुणात कमी असेल त्याच्यावर दया करावी आणि जो आपल्या समान गुणवान असेल त्याच्याशी मित्रत्वाचा भाव ठेवावा. असे करण्यानेच तो दुःखाने खचून जात नाही. देवर्षी नारदांनी दुःख दूर करण्याचा किती सोपा आणि साधा उपाय सगळ्या माणसांसाठी सांगून ठेवलेला आहे. पण ध्रुव म्हणतो, हे ब्रह्मन, आपण शांती मिळवण्याचा फार चांगला उपाय सांगितला आहे, बरोबर आहे, पण माझ्यासारख्या अज्ञानी माणसाची दृष्टी तिथपर्यंत पोचूच शकत नाही ना. हे ब्रह्मन,
मी त्रैलोक्यात श्रेष्ठ असणाऱ्या पदावरती आरूढ होऊ इच्छितो, जेथे अद्याप कोणीही पोहोचू शकलं नाही. यासाठी आपण मला चांगला मार्ग सांगा. ध्रुवाला असं आढळपद का हवं होतं की जिथं कोणी पोहोचू शकणार नाही, की त्यामुळे मला इथून तू दूर हो असं कुणीही म्हणू शकणार नाही. असं मला आढळपद मिळवायचं आहे. आणि म्हणून साक्षात ब्रह्मदेवात आपण तर साक्षात ब्रह्मदेवाचे पुत्र आहात. जगाच्या कल्याणासाठी सतत वीणा वाजवत त्रिखंडामध्ये त्रिभुवनामध्ये फिरत असता, भ्रमण करीत असता. मग देवर्षी नारद ध्रुवाला सांगू लागले, बाळा, तुझ्या मातेने तुला अत्यंत परमकल्याणाचाच मार्ग सांगितला आहे. तू एकाग्र चित्ताने भगवान वासुदेवांचे भजन कर. तुझे कल्याण त्यातच आहे. आता तू यमुना नदीच्या तटावरील परमपवित्र अशा मधुवनात जा. तेथे श्रीहरींचा नित्य निवास आहे. तेथे तू पूरक, कुंभक आणि रेचक अशा तीनही प्रकारच्या प्राणायामांनी हळूहळू भगवंतांचे ध्यान कर. पुढे भगवंतांच्या संपूर्ण तू कल्पिलेल्या संपूर्ण देहाच्या ठिकाणी धारणा कर. म्हणजे तुझ्या मनामध्ये भगवंताची जी मूर्ती ठसलेली असेल, जी मूर्ती तू धारण केलेली असेल, त्या मूर्तीचे सूक्ष्मत्वाने ध्यान कर. त्यांच्या प्रत्येक अवयवावरती लक्ष केंद्रित करून ध्यान कर. आणि जेव्हा चित्त स्थिर आणि एकाग्र होईल तेव्हा ते आपल्याकडे प्रेमार्द्र नजरेने मंद स्मित करीत पाहत आहेत असे तुला जाणवेल. म्हणजे भगवंताचं दर्शन कसं आणि केव्हा होतं हे सुद्धा यातून आपल्याला सांगितलेलं आहे. तू परमानंदात मग बुडून जाशील. तुला कधीच मागे फिरावे लागणार नाही. या ध्यानाबरोबरच एक परमगुह्य असा 12 अक्षरी मंत्र मी तुला सांगतो. त्याचा तू सतत जप कर. याचा 7 रात्री जप केल्याने मनुष्याला आकाशात संचार करणाऱ्या सिद्धांचे दर्शन होते. सिद्ध ऋषी, महर्षी वगैरे सिद्ध पुरुष असतात, त्यांचे दर्शन होते. आणि तो 12 मंत्र म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जप करीत माणसाने भगवंतांची द्रव्य पूजा करावी. षोडशोपचारे पूजा म्हणतात वगैरे तशी. अशी उपासना करीत जेव्हा हृदयातील श्रीहरींचे मन, वाणी आणि शरीराने भक्तिपूर्वक तू पूजन केले जाते, तेव्हा ते आपल्या निश्चल भावाने आपल्या भक्ताची श्रद्धा वाढवितात आणि भक्ताच्या इच्छेप्रमाणे त्याला फळ देतात. देवर्षी नारदांच्या सांगण्यानुसार ध्रुव मधुवनात गेला. तेथे ते पवित्र होऊन भगवंतांच्या उपासनेला त्याने आरंभ केला. प्रथम 3 रात्रीनंतर शरीर निर्वाहापुरती कवठ आणि बोरे खाऊन 1 महिना काढला. दुसऱ्या महिन्यात त्याने 6 दिवसानंतर वाळलेले गवत आणि झाडांची पाने, गळून पडलेली पाने, तोडून नाही, गळून पडलेली पाने खाल्ली. तिसऱ्या महिन्यात 9 दिवसानंतर केवळ पाणी प्याला. ते पण रोज नाही, 9 दिवसानंतर केवळ पाणी पिला. समाधी योगाने त्याने श्रीहरींची आराधना केली. 4थ्या महिन्यात श्वासावर नियंत्रण मिळवून 12 दिवसानंतर केवळ वारा पिऊन राहिला. ध्यानाबरोबर भगवंतांची आराधना केली. 5व्या महिन्यात अशा प्रकारे आराधना करीत तो एका पायावरती उभा राहिला. तेव्हा त्याच्या या उपासनेच्या सामर्थ्याने पृथ्वी डळमळू लागली. देव घाबरले. तेव्हा भगवंतांनी त्यांना धीर दिला. भगवंत म्हणाले, तुम्ही घाबरू नका. त्याच्या प्राणनिरोधाने तुमचा श्वास थांबला आहे. आता या मुलाची तपश्चर्या पूर्ण करण्यासाठी मी त्याची इच्छा पूर्ण करतो. साक्षात भगवंतांनी ध्रुवाला दर्शन दिले. त्याच क्षणी त्याला दिव्यवाणी प्राप्त झाली आणि तो त्या दिव्यवाणीने भगवंतांची स्तुती करू लागला व त्याच्यावर प्रसन्न होऊन भगवंत त्याला म्हणू लागले, बाळा, जो तेजोमय अविनाशी लोक कोणालाही आजपर्यंत प्राप्त झाला नाही, ज्याच्या 4ही बाजूंनी ग्रह, नक्षत्र आणि तारांगण, ज्योतिषचक्र गोल फिरत असते, जसे शेतामध्ये धान्य मळणीच्या खुंट्याच्या 4ही बाजूंनी बैल फिरत असतो,
अवांतर कल्पापर्यंत राहणाऱ्या अन्य लोकांचा नाश झाल्यानंतरही जो स्थिर राहतो, जो लोक स्थिर राहतो, तसेच तारांगणासहित धर्म, अग्नी, कश्यप, शुक्र आदी नक्षत्रे तसेच सप्तर्षी गणही ज्याची प्रदक्षिणा करतात असा ध्रुवलोक तुला मी देतो. तुला अढळपद पाहिजे ना, तर या विश्वातलं सगळी उलथापालथ होऊ दे, पण तुझं स्थान, तुझा हा लोक, ध्रुवलोक मी तुला देतो. आता तू वडिलांच्या नंतर 36,000 वर्ष पृथ्वीवर राज्य करशील. तेव्हा तुझी इंद्रियांची शक्ती जशीच्या तशी राहील. म्हणजे मानवी शरीराला जे नैसर्गिकरित्या वार्धक्य येतं, क्षीणत्व येतं, ते तुला येणार नाही. पुढे तुझा भाऊ उत्तम शिकारीला गेला असताना तो यक्षाकडून मारला जाईल. म्हणजे पुढची भविष्यवाणी सुद्धा भगवंतानी ध्रुवाला सांगून टाकली. आपल्या भावाच्या वधाचा बदला घेण्यासाठी तू यक्षाबरोबर ती घनघोर युद्ध करशील. तेव्हा तुझे आजोबा, पणजोबा वगैरे तुझी समजूत घालून, म्हणजे स्वर्गस्थ परलोकात गेलेले आजोबा, पणजोबा येतील आणि तुझी समजूत घालून युद्ध थांबवण्यासाठी तुला सांगतील. तेव्हा कुबेरालाही समाधान वाटेल, आनंद वाटेल, कारण त्याच्या यक्षांचा नाश होताना तो थांबवू शकत नव्हता, पण अशा प्रकारे त्याने थांबला म्हणून त्या कुबेरही तुझ्यावर प्रसन्न होईल आणि तोही तुला वर देईल. ध्रुव यानंतर नगरात आला. त्याचे प्रचंड असे स्वागत झाले. राजानेही त्याचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले, कारण जेव्हा ध्रुव तेथून निघून गेला, मांडीवरून ढकलल्यानंतर आईकडे गेला आणि नगरातूनच बाहेर निघून गेला, त्यावेळेस त्याच्या वडिलांना खूप पश्चाताप झाला की आपण खूप चुकीचं वागलो. एवढ्या छोट्याशा लहान मुलाची एक साधी इच्छा आपण पूर्ण केली नाही, याचा त्या राजाला खूप पश्चाताप झाला. आणि म्हणून जेव्हा तो ध्रुव परत नगरात आला, त्यावेळेस त्या राजांनीच त्याच्या आज्ञेने त्याचं अतिशय भव्य असं स्वागत केलं. तो धर्माने, न्यायाने, नीतीने राज्य करू लागला. नंतर त्याने प्रजापती शिशुमाराची कन्या भ्रमी हिच्याशी विवाह केला. त्याला कल्प, वत्सर असे 2 पुत्र झाले. त्याने नंतर वायुकन्या इला हिच्याशीही विवाह केला. तेव्हा त्याला उत्कल नावाचा पुत्र आणि एक कन्या झाली. श्री भगवंतांच्या वरानुसार सर्व घडत होते. त्याने 36,000 वर्षे राज्य केले व त्यानंतर त्याने आपला पुत्र उत्कल याच्यावरती राज्यकारभार सोपविला आणि बदरिकाश्रमाकडे पुन्हा तपश्चर्या करण्यासाठी तो निघून गेला. तेथे तपश्चर्या करीत परमेश्वराच्या विराट स्वरूपाचे चिंतन करीत शेवटी तो निर्विकल्प समाधीत लीन होऊन त्या विराट शरीराचाही त्याने त्याग केला. त्याच वेळी आकाशातून एक विमान त्याच्याकडे आले. त्यातून नंद आणि सुनंद हे भगवंतांचे पार्षदचा अर्थ आपण मागे पाहिलेला आहे. पार्षद म्हणजे दिव्य देह त्यांना मिळालेला असतो भक्तीमुळे त्यांच्या आणि परमेश्वराच्या सेवेमुळे. तर ते परलोकामध्ये परमेश्वराची सेवा करीत असतात, भक्ती करीत असतात, त्यावेळेस त्यांना दिव्य देह मिळालेला असतो, म्हणून त्यांना पार्षद असं म्हटलं जातं. भगवंतांचे पार्षद आले. त्यांनी ध्रुवाला मोठ्या विनयाने आणि आदराने विमानात बसण्याची विनंती केली. त्याची माता सुनीतीही त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या विमानातून येऊ लागली. भगवंतांचे पार्षद ध्रुवाला सांगू लागले, आपण अतिशय दुर्लभ असा विष्णुलोक प्राप्त केलेला आहे. परमज्ञानी सप्तर्षी सुद्धा तिथे पोहोचू शकत नाहीत. ते फक्त खालून तिकडे पाहत असतात. त्यांचा लोक अजून खाली आहे, त्याच्याही वरच्या लोकामध्ये तुम्ही चाललेला आहात. ते सप्तर्षी सुद्धा त्या वरच्या लोकाकडे केवळ बघत असतात, त्यांनाही अजून तिथे जायला मिळालेलं नाही. सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्रे, तारांगण सुद्धा या विष्णू लोकाला प्रदक्षिणा घालतात. तेथेच आपण जात आहोत, तेथेच आपणास निवास करावयाचा आहे. ध्रुवाने विमानातून जात असताना पाहिले की तो त्रैलोक्य पार करून सप्तर्षी मंडळाच्याही वर भगवान विष्णूंच्या नित्यधामात पोहोचला. हे दिव्यधाम स्वयंप्रकाशाने प्रकाशित होते. याच्या प्रकाशाने 3ही लोक प्रकाशित झाले आहेत. जे रात्रंदिवस प्राण्यांचे कल्याण करतात तेच तेथे फक्त
जाऊ शकतात. उत्तानपाद राजाचा पुत्र ध्रुव 3ही लोकांच्या वर असलेल्या विष्णू लोकातील अढळ पदावर विराजमान झाला. इथे जात असताना, त्या विमानातून जात असताना त्याच्या मनात विचार आला, अरे आपण आईला बरोबर घेतलंच नाही, आईला बरोबर घ्यायला पाहिजे, आपण एकट्याने निघालो, हा स्वार्थीपणा झाला. आणि हा त्याच्या मनातला विचार त्या पार्षदांनी बरोबर ओळखला आणि त्यांनी सांगितलं, काळजी करू नका महाराज, मागच्या विमानातून तुमच्या आईसुद्धा तुमच्याच लोकाकडे येत आहेत. आज विज्ञान परग्रहावर जीवसृष्टी आहे का याचा शोध घेत आहे. त्याचबरोबर या त्रैलोक्याच्या वर गोलोक, ब्रह्मलोक, विष्णुलोक वगैरे असे काही लोक आहेत का याचाही शोध घेणे या दृष्टीने लाभदायक ठरू शकेल. सुरुवातीला आपण जसं म्हटलं की खगोलशास्त्राचा खूप मोठं ज्ञान किंवा ज्ञान भांडार या कथेमध्ये दडलेला आहे, किंवा दडलेला आता नाही म्हणता येणार, कारण भागवतांनी सगळ्या जगाला सांगून दिलेलं आहे. पण त्याचा सखोल संशोधन करणं आणि खरोखर असे काही गोलोक, विष्णुलोक, ब्रह्मलोक, देवलोक आहेत का हे जर शोधलं तर खूप मोठ्या ज्ञानामध्ये, माणसाच्या ज्ञानामध्ये भर पडू शकेल. आज आपण ध्रुव बाळाची कथा इथेच समाप्त करूया. धन्यवाद.